प्रकाश आंबेडकरांचं आजही ॲफिडेव्हिट इलेक्शन कमिशनच्या साईटवर आहे, कोणीही ते डाउनलोड करून वाचू शकता। प्रकाश आंबेडकरांनी कुठेही महार म्हणून उल्लेख केलेला नाही। बौद्ध माणूस आजही एससीच्या सीटवर निवडणूक लढू शकतो, ही तुमच्याकडे सगळे अधिकार आहेत। या बौद्ध धर्माचा स्वीकार बाबासाहेबांनी याच्यासाठी केला की याच्यामध्ये जाती नाही, जाती नाही, इथे कोणी महार नाही, कोणी मातंग नाही, कोणी ढोर नाही, कोणी चांभार नाही। या धर्मामध्ये आपण जर आलो तर आपण बौद्ध म्हणून या देशामध्ये स्वतःची आयडेंटिटी निर्माण करू। 1954 ला बाबासाहेब भारतात आले, मुंबईत आले। मुंबईत आल्यानंतर याच ठिकाणाहून बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, हे जे मागे लिहिलेलं आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ही संस्था निर्माण करायचं काम सुरू केलं 1954 ला। 1955 ला या संस्थेचे रजिस्ट्रेशन बाबासाहेबांना प्राप्त झाले आणि याच संस्थेच्या माध्यमातून आज जो 65वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत धम्मदीक्षाचा, याच संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा, हे माझ्याकडे सगळे पॅम्पलेट्स पण आहेत त्यावेळेचे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे, भारतीय बौद्ध महासभेचे, हे सगळे पॅम्पलेट्स आहेत। मास कन्व्हर्शन, हे सगळे पुस्तकामध्ये ऑलरेडी नमूद आहेत, सगळे नमूद आहेत। आणि या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तब्बल 7 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। 1954चं बाबासाहेबांचं बीबीसीचं एक स्पीच, बीबीसीचा 4 मिनिटाचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। 4 मिनिट, हा बाबासाहेबांच्या जिवंतपणीचा व्हिडिओ। अरे पण त्या व्हिडिओत बाबासाहेब काय म्हणतायत हे जरी बारकाईने आपण लक्ष दिलंय का? तो इंटरव्ह्यूवर बाबासाहेबांना प्रश्न करतो की बाबासाहेब, या देशाच्या लोकशाहीचं काय होईल पुढे जाऊन, डेमोक्रेसीचं काय होईल? बाबासाहेब म्हणतात डेमोक्रेसी जास्त काळ चालणार नाही, लोकशाही या देशामध्ये जास्त काळ टिकणार नाही। इंटरव्ह्यूवर पुन्हा बाबासाहेबांना प्रश्न करतो, मग बाबासाहेब लोकशाही जर टिकली नाही, टिकणार नाही असं जर तुमचं म्हणणं आहे, मग तुम्ही काय करणार आहात, काय तुमची योजना आहे? बाबासाहेब म्हणतात एक पॅरलल व्यवस्था उभी केली पाहिजे, एक पॅरलल सोसायटी उभी केली पाहिजे। आता ही पॅरलल व्यवस्था काय? ही पॅरलल व्यवस्था बाबासाहेबांनी तुम्हाला उभी करून दिली आहे, पण आपण त्या व्यवस्थेकडे ढुंकुणी बघत नाही। आम्ही लागलोत बौद्ध महाराकडे, महाराला काय अधिकार आहेत त्याच्याकडे बघतोय, मातंगाला काय अधिकार आहेत त्याच्याकडे बघतोय, आम्हाला एससी म्हणून राखीव सीटा आहेत त्याच्याकडे लक्ष देतोय, आम्हाला एससी म्हणून नोकऱ्या आहेत तिथे लक्ष देतोय, आम्ही एससी म्हणून स्कॉलरशिप मिळतील तिथे लक्ष देतोय, पण बौद्ध म्हणून आमच्याकडे काय आहे इथे आम्ही बघायलाच तयार नाही। पॅरलल व्यवस्था बाबासाहेब आंबेडकर स्वतः उभी करून गेलेले आहेत। बाबासाहेबांच्या लक्षात होतं की या देशाचा संविधान आमच्या पाठीशी जर उभा राहू दिला गेला नाही, आजही संविधान तुमच्या बाजूचा आहे। आपण बघतो मराठा बांधव आज रस्त्यावर आहेत, मागच्या अनेक वर्षापासून आरक्षणासाठी लढा देत आहेत, मिळतंय आरक्षण? मराठा बांधव रस्त्यावर आहेत, मुस्लिम रस्त्यावर आहे, आज शेतकरी रस्त्यावर आहेत, सगळ्यांसाठी इथे अधिकार आहेत, सगळ्यांसाठी। पण तो लागू केला पाहिजे ना। तुम्ही कधी तुमच्या संविधानाची प्रत तुमच्या घरी असेल, उघडून बघा, आर्टिकल 21C, आर्टिकल 21C वाचा, त्याच्यात क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत, एज्युकेशन विल बी स्टेट अफेअर। या देशाचं शिक्षण व्यवस्था ही फक्त राज्याची जबाबदारी असेल, राज्याची। नो प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन संविधानामध्ये आहे। हा कायदा अजूनही भारतात लागू आहे, अजून हा कायदा हटलेला नाही, आर्टिकल 21C डिलीट केलेला नाही, लागू आहे। मला सांगा, आहे तुमच्याकडे ही व्यवस्था? रायन इंटरनॅशनल, ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज, झी, आता टाटा याच्यात उतरणार, अंबानी याच्यात उतरणार। आर्टिकल 21C लागू असताना एज्युकेशनचं प्रायव्हेटायझेशन कसं झालं? संविधान तर आहे, पण तो लागू तर केला पाहिजे। आणि ज्या दिवशी तुमच्या पाठीशी हा संविधान उभा राहिला नाही, मग तुम्ही कुठे जाल? बाबासाहेबांच्या हे लक्षात होतं, बाबासाहेबांना हे माहीत होतं। बाबासाहेब 5 डिसेंबर 1956च्या रात्री 2 वाजेपर्यंत आपल्या कुटुंबाची विल तयार करत नव्हते।
माझ्या पश्चात, माझ्या गेल्यानंतर माझा समाज बौद्ध धम्माचं आचरण कसं करणार आहे यासाठी बुद्ध आणि धम्मा लिहित होते. बुद्ध आणि धम्मा शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांच्या लक्षामध्ये, बाबासाहेबांच्या मनामध्ये माझ्या पोरांचं, माझ्या बाळांचं काय होणार आहे इथे लक्ष नव्हतं, माझ्या समाजाचं काय होणार आहे याकडे बाबासाहेबांचं लक्ष होतं. शेवटच्या श्वासापर्यंत समाज बाबासाहेबांच्या डोक्यात होता. बुद्ध आणि धम्मा कसा फॉलो करायचा आहे हा ग्रंथ कंप्लीट करत होते. प्रिफेस लिहित होते त्या ग्रंथाचा, आणि त्या ग्रंथाचा प्रिफेस लिहिल्यानंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेबांच्या लक्षात होतं, आणि आज जी व्यवस्था बाबासाहेबांनी आम्हाला दिली की ही व्यवस्था आपल्याला तयार करायची, आणि ही व्यवस्था बाबासाहेबांनी स्वतः तयार केलेली आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे, आम्हाला दिसतच नाहीये. दीक्षा कधी घेतली? 1956. याच तुमच्या दादरच्या थोड्या 10-15 किलोमीटर पुढे हुतात्मा चौक आहे, फोर्ट माहिती आहे सगळ्यांना, सगळेच तिथे गेलेले आहे. सिद्धार्थ कॉलेजची बिल्डिंग उभी आहे. सिद्धार्थ कॉलेजच्या मागे बुद्ध भवन आहे, आनंद भवन त्याच बिल्डिंगला म्हणतात. मिलिंद कॉलेज आहे. अच्छा, ही कोणत्या संस्कृतीची नाव आहेत? सिद्धार्थ, आनंद, मिलिंद, बुद्ध, हे बौद्ध संस्कृतीची नाव आहेत. कधी एस्टॅब्लिशमेंट आहे माहिती आहे तुम्हाला यांची? एस्टॅब्लिशमेंट फाउंडेशन 1946. तुम्हाला बौद्ध बनवण्याच्या 10 वर्ष आधी बाबासाहेब तुमची एज्युकेशन सिस्टम उभी करतात. तुम्हाला बौद्ध होण्याच्या अगोदर, तुम्हाला बौद्ध म्हणून आणण्या अगोदर बाबासाहेब तुमचं घर तयार करतात की ही बौद्ध मुलं, ही मुलं जर बौद्ध झाली यांचं शिक्षण कोण देणार आहे? सिद्धार्थ कॉलेज देईल, आनंद भवन देईल, बुद्ध भवन देईल, मिलिंद कॉलेज देईल. ही बौद्धांची संस्कृती असलेले स्कूल्स, कॉलेजेस, एज्युकेशन सिस्टम बाबासाहेब तयार करतायत. 1946 ला 10 वर्षानंतर तुम्हाला बौद्ध करतात आणि तुम्हाला या घरामध्ये आणतायत. एवढं मोठं विजन असतानाही आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, आणि त्याच वर्षी बाबासाहेबांची धम्मदीक्षाही झाली. आज ही एवढी मोठी सिस्टम बाबासाहेबांनी आम्हाला दिली, आम्ही तिथं ढुंकून बघायला तयार नाही. आमच्यामध्ये दुमत असं झालंय, आमच्यामध्ये संभ्रम असं झालाय की आता जनगणना येणार आहे. जनगणनेत जर महार लिहिलं नाही तर आरक्षण कमी होईल. याच्यावर माझं काही म्हणणं नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. महार लिहिलं नाहीत तर SC ची संख्या कमी होईल, बजेट कमी होईल, रिझर्व्ह सीट्स पण कमी करतील. बजेट हवाय महार म्हणून तर महार लिहावंच लागणार आहे. त्यामुळे अनेक संस्थांनी, अनेक लोकांनी हा फतवा काढलेला आहे. इवन भीमराव आंबेडकरांनी तो फतवा काढलेला आहे की येणाऱ्या जनगणनेत महार, मातंग, चांभार, ढोर हे सगळं तुम्हाला लिहायचं. मला काही लोक विचारतात, सर तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हणलो, तुम्हाला आमची म्हणणं का तुम्हाला लक्षात घ्यायची की भीमराव आंबेडकर काय बोलतायत, राजरत्न आंबेडकर काय म्हणतायत, त्यापेक्षा बाबासाहेब काय सांगून गेलेत हे आपण का लक्षात घेत नाही? बघा काय सांगून गेले. केसरीच्या एका बातमीदाराने मला एक चिठ्ठी पाठवली. ते म्हणाले, अहो तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरं ओढू नका म्हणून सांगता, त्यांची हलाकी किती आहे, त्यांच्या बायकांना लुगडे चोळे नाही, त्यांना अन्न नाही, शेतीवाडी नाही, त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगाचे, मांसांचे 500 रुपयाचे उत्पन्न फेकून द्या म्हणून तुम्ही सांगता. म्हणजे तुमच्या लोकांना तुम्ही बौद्ध व्हा म्हणून सांगता, आणि महारासाठी असलेली ही जी कामं आहेत ती टाकून द्या तुम्ही म्हणून सांगता, तर तुम्ही तुमच्या लोकांची दिशाभूल करता. हा केसरीचा ब्राह्मण पत्रकार बाबासाहेबांना विचारतो. बाबासाहेब म्हणतात, तुला याचं उत्तर मी इकडे 4 चौघांमध्ये देऊ की उद्या भाषणामध्ये देऊ? हे बाबासाहेब भाषणामध्ये सांगतात. बाबासाहेब म्हणतात, मी त्या गृहस्थाला विचारले, तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही? ते गृहस्थ म्हणाले, एवढेच म्हणणे आहे, एवढ्याचेच उत्तर द्या. मी त्या गृहस्थास विचारले, तुम्हास मुले किती, माणसे किती आहात? त्यांनी सांगितले, मला 5 मुले आहात, भावालाही 5-7 मुले आहेत. मी म्हणालो, तर तुमचे कुटुंब मोठे आहे, तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत,
500 रुपयाचे उत्पन्न घ्यावे, हा फायदा तुम्ही अवश्य घ्या. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला 500 रुपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न वस्त्र मिळेल की नाही ते मी माझे पाहून घेईन. एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडता? तुम्ही महार व्हा आणि महार म्हणून असलेली जी फायदे आहेत ते तुम्ही घ्या ना. आम्हाला का घ्यायला सांगता? हे कोण म्हणताय? मी नाही म्हणत आहे, बाबासाहेब म्हणताय. आता तुम्ही मला सांगा, एवढ्या वाक्यावर आम्हाला महार लिहायचंय का? दुसरं वाक्य घेतो. काल एक ब्राह्मणाचा मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला, पार्लमेंट असेंब्लीमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, तुम्ही त्या का सोडता? मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा आणि त्या जागा आणि पार्लमेंटमध्ये असेंब्लीमध्ये तुम्ही भरा. तुम्ही महार म्हणून त्या जागा भरा. बघा, एवढे सारे आम्हाला महार म्हणून अधिकार आहे. पण बाबासाहेब काय म्हणतायत? आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता? असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. आमची तळमळ कशासाठी आहे? लाभासाठी आहे की इज्जतीसाठी आहे? आणि लाभावर पण मी येणार आहे. लाभ किती आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. बाबासाहेब म्हणतात, आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता. आणि पुढेही बाबासाहेब म्हणतात, आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बारंबार खात्री आहे. बौद्ध म्हणून तुमचे सगळे अधिकार माझ्या कोटाच्या खिशामध्ये सुरक्षित आहेत. उदाहरण देतो तुम्हाला. सोलापूरची सीट ज्या आता माननीय प्रकाश आंबेडकरजी लढले, बाळासाहेब लढले, ती एससी साठी राखीव आहे. सगळ्यांना माहिती आहे, एससी राखीव सीट आहे. सोलापूरची एससी राखीव आहे. प्रकाश आंबेडकरांचं आजही ॲफिडेव्हिट इलेक्शन कमिशनच्या साईटवर आहे. कोणीही ते डाउनलोड करून वाचू शकता. प्रकाश आंबेडकरांनी कुठेही महार म्हणून उल्लेख केलेला नाही. बौद्ध माणूस आजही एससीच्या सीटवर निवडणूक लढू शकतो. ही तुमच्याकडे सगळे अधिकार आहेत. उगाच तुम्हा लोकांना घाबरवलं जात आहे की बौद्ध लिहिलं नाही तर एससीच्या जागा जातील. अरे बौद्ध म्हणूनही एससीच्या जागा लढतात. रामदास आठवलेंची हिस्टॉरिकल जजमेंट आहे. तेही मला वाटतं शिर्डी एससीच्या मतदारसंघातून लढले होते. लढल्यानंतर ज्या माणसाचा पराभव झाला त्यांनी कोर्टामध्ये याचिका दायर केली की हा माणूस बौद्ध आहे. बौद्ध असताना तो एससीच्या जागेवर कसा लढू शकतो? सुप्रीम कोर्टाची बेंचमार्क जजमेंट आहे की एखादा एससी माणूस कोणत्याही धर्माचा जरी अंगीकार करत असेल त्याला एससीचे मिळणारे आरक्षण लागूच राहतील. अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे. तुमच्या महाराष्ट्रामध्ये GR आहे 2017चा. एवढं सगळं असताना आम्हाला महार लिहा म्हणून सांगता. अच्छा, हे महार कशात असतात? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. बौद्ध धर्मामध्ये किती जाती येतात सांगा? 1 येते, 2 येते, 60 येतात, 80 येतात, किती येतात? एकही नाही. एकही जात येत नाही. आता जनगणनेमध्ये कॉलम बघा कसा तयार केलाय. खरं तर आता ही जी जनगणना होते ही भारत सरकारची नाही. भारत सरकार कधीच संपलं. कधी ऐकलं का? कधी न्यूजपेपरमध्ये, कधी न्यूज चॅनलवर भारत सरकारचा हा उपक्रम का भारत सरकारने हा निर्णय घेतला? भारत सरकार हे नाव कानावर कधी पडलंय का या 7 वर्षात? कोणतं सरकार? मोदी सरकार. मग ही गणना कोण करताय? मोदी सरकार. मग मोदी सरकारने गणनेचा फॉर्म बघा कसा तयार केलाय. तुम्हाला हिंदू बनवण्याचा कसा मार्ग त्यांनी अवलंबलाय बघा. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल 7वा नंबर, रिलिजन धर्म. मग धर्माचा पूर्ण ड्रॉपडाऊन लिस्ट येते. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, जैन, बौद्ध, नो रिलिजन, अशा पद्धतीचे 7-8 नावं येतात. मग आपण काय करणार? बौद्ध रिलिजनवर क्लिक केलं, बौद्ध. आता बौद्ध रिलिजनवर क्लिक केल्यानंतर आपोआप एक दुसरा प्रश्न उद्भवतो. दुसरा प्रश्न आपोआप निर्माण होतो. आणि दुसरा प्रश्नाचा तो प्रश्न आहे, वेदर यू बिलॉंग टू एससी ऑर नॉट. तुम्ही अनुसूचित जातीचे आहात की नाही? आता इकडे आम्हाला होय म्हणायला
काही हरकत नाही. हा, आम्ही SC मधनं आहोत, SC मधनं आम्ही धर्मांतरित बौद्ध झालेलो आहोत, आमचे काही लोकांचे सर्टिफिकेटही तसेच आहेत, शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड बुद्धिस्ट. त्यामुळे SC ला होय म्हणण्यासाठी आम्हाला काही दुमत नाही, होय म्हणून आम्ही लिहायला तयार आहोत. पण इकडे ट्रॅप आहे, हा ट्रॅप आहे खूप मोठा. वेदर यू बिलॉंग टू SC ऑर नॉट ला येस केल्यानंतर तिसरा प्रश्न आपोआप उद्भवतो, या SC मधली तुमची जात कोणती? आता आम्ही सगळे तर दुसऱ्या प्रश्नाला येसच लिहिणार होतो. आता येस लिहिल्या तुम्हाला जात लिहावी लागणार. वर काय लिहिलं? बौद्ध. खाली काय लिहिणार? महार. हे दोन्ही कॉलम अटॅच होणार आणि तुमची ओळख होणार बौद्ध महार. कळतंय तुम्हाला कसं तुम्हाला कोंडिस्त करण्याचं काम सुरू झालंय? आज तुम्ही बौद्ध महार, दुसरा काय म्हणाल? मी चांभार आहे, बौद्ध चांभार, बौद्ध ढोर, बौद्ध मातंग, बौद्ध, अनेक जाती या बौद्ध धम्मामध्ये येतील. आणि ज्या बौद्ध धम्माला या देशाची ब्राह्मणी व्यवस्था कधी नष्ट करू शकली नव्हती, ती आमच्या हातून नष्ट करणार. बौद्ध धम्मामध्ये जाती आल्या म्हणजे संपला ना तुमचा बौद्ध धम्म. हिंदू धर्म का सोडतात लोक? कारण त्याच्यात जाती आहेत म्हणूनच सोडतायत ना. या बौद्ध धम्मासाठी बाबासाहेबांना कुणीही आव्हान केलं नाही की बाबासाहेब तुम्ही बौद्ध धर्मात या, तुम्हाला जमीन देतो, कॉलेज देतो, सोनं देतो, पैसे देतो. कुणी म्हणाले? या बौद्ध धम्माचा स्वीकार बाबासाहेबांनी याच्यासाठी केला की याच्यामध्ये जाती नाहीत. इथे कोणी महार नाही, कुणी मातंग नाही, कुणी ढोर नाही, कुणी चांभार नाही. या धर्मामध्ये आपण जर आलो तर आपण बौद्ध म्हणून या देशामध्ये स्वतःची आयडेंटिटी निर्माण करू.